नमस्कार सर्वांना. आज आपण पुढच्या भागामध्ये मिसलेनियस करंट अफेअर्सचा पुढचा भाग अभ्यासतात. आजही आपण काही योजनांपासून सुरुवात करणार आहोत. आजची आपली पहिली योजना कोणती पहा, वैभव फेलोशिप योजना. मग या योजनेमध्ये नेमकी कधी तर जानेवारी 2024 मध्ये याची पहिली तुकडी जाहीर झाली. म्हणजे वैभव योजनेची पहिली तुकडी केव्हा सुरू झाली आपण पाहिलं, जानेवारी 2024 मध्ये आपण म्हणतात. आता ही योजना जी आहे कोणत्या विभागाशी संबंधित आहे? विज्ञान आणि तंत्रज्ञान विभागाशी योजना संबंधित आहे. कोणत्या मंत्रालयानं सुरू केली याचा जर तुम्ही विचार केला तर विज्ञान आणि तंत्रज्ञान मंत्रालयानं सुरू केलेली योजना आहे. मग ही योजना नेमकी काय आहे याचा जर तुम्ही विचार केला तर या योजनेच्या माध्यमामधून काय दिलं जाणार आहे? भारतीय वंशाचे जे काही शास्त्रज्ञ आहेत, काही तंत्रज्ञान आहेत, तर त्या मग ते कोणत्याही देशामध्ये असोत, आपल्या देशामध्ये असावेतच असे नाहीत, तर कोणत्याही देशामध्ये जरी भारतीय वंशाचे तंत्रज्ञान असतील, संशोधक असतील, शास्त्रज्ञ असतील, तर त्यांना त्यांच्या देशामधील संशोधन कार्यासाठी ही फेलोशिप दिली जाणार आहे. म्हणजे फेलोशिप कोणासाठी आहे याचा आपण विचार केला. काय केलं भारत सरकारने? पहा, भारत सरकार काय विचार करतं की आपल्या देशात भारतीय वंशाचे काही वैज्ञानिक आहेत, काही तंत्रज्ञान आहेत, बाहेरच्या देशामध्ये काम करतात, त्यांच्या देशासाठी काम करतात. ज्या ज्या देशामध्ये आहेत त्या त्या देशांमध्ये ते काम करतात. मग त्यांच्यासाठी एक आपण फेलोशिप योजना सुरू करूयात. मग एक योजना सुरू केली, त्या योजनेला नाव देण्यात आलं वैभव फेलोशिप योजना. मग याच्यामध्ये त्यांना फेलोशिप किती दिलं जाणार आहे? याच्यामध्ये त्यांना फेलोशिप अनुदान जे दिलं जाणार आहे प्रति महिना 4 लाख रुपये दिले जाणार आहे. तशा प्रकारे ही वैभव फेलोशिप योजना आहे. लक्षात आलं योजना काय आहे हे सुरुवातीला तुम्हाला मी समजावून सांगितलं की भारताच्या विज्ञान आणि तंत्रज्ञान मंत्रालयानं सुरू केलेली योजना आहे. या योजनेची पहिली तुकडी जाहीर झाली आहे. मग पहिली तुकडी कधी जाहीर झाली आहे या योजनेची? तर या योजनेची पहिली तुकडी 23 जानेवारी 2024 मध्ये जाहीर झाली आहे. कोणासाठी आहे ही योजना? कोणासाठी आहे? भारतीय वंशाचे वैज्ञानिक, मग ते कोणत्याही देशामध्ये असो, भारतीय वंशाचे वैज्ञानिक व किंवा तंत्रज्ञ काही असतील, तंत्रज्ञ, भारतीय वंशाचे तंत्रज्ञ, वैज्ञानिक किंवा तंत्रज्ञ यांच्यासाठी योजना आहे. मग याच्यामध्ये एक गोष्ट तुम्हाला लक्षात ठेवायची आहे, भारतीय वंशाचे वैज्ञानिक तंत्रज्ञान हे बाहेरच्या देशात असले तरी चालते. कोणी ही योजना जाहीर केली आहे? या योजनेची पहिली तुकडी कोणी जाहीर केली आहे? तर विज्ञान आणि तंत्रज्ञान विभागानं पहिली तुकडी, आपण या ठिकाणी म्हणूयात की याची पहिली तुकडी जाहीर झाली आहे. पहिली तुकडी जाहीर करण्यात आलेली आहे 23 जानेवारी 2024 मध्ये. कोणासाठी आहे? भारतीय वंशाच्या वैज्ञानिक आणि तंत्रज्ञानांसाठी असणारी योजना आहे. कोणतं मंत्रालय याच्याशी संबंधित आहे किंवा कोणत्या मंत्रालयानं योजना जाहीर केलेली आहे? तर योजना आपल्या देशाचा विज्ञान आणि तंत्रज्ञान विभाग आहे. विज्ञान व तंत्रज्ञान विभाग या विभागानं योजना जाहीर केलेली आहे. आणि कोणत्या मंत्रालयानं? याच्याशी संबंधित मंत्रालय कोणतं आहे याचा जर तुम्ही विचार केला तर याच्याशी संबंधित मंत्रालय आहे विज्ञान आणि तंत्रज्ञान मंत्रालय. लक्षात आलं? या वैभवला वैश्विक भारतीय वैज्ञानिक योजना असंही म्हणतात. मग या ठिकाणी तुम्हाला असा शब्द आला वैश्विक भारतीय वैज्ञानिक, वैश्विक भारतीय वैज्ञानिक योजनेची पहिली तुकडी केव्हा जाहीर करण्यात आलेली? 23 जानेवारी 2024. यालाच आपण म्हणतोय वैभव फेलोशिप योजना. म्हणजे वैभव फेलोशिप योजना दोन प्रकारे लक्षात ठेवायची. एक तर या योजनेमध्ये तुम्हाला परीक्षेमध्ये येईल की वैभव फेलोशिप योजना किंवा वैश्विक भारतीय वैज्ञानिक योजना कोणत्या विभागामार्फत राबवली जाते? विज्ञान तंत्रज्ञान विभागामार्फत. कोणासाठी राबवली जाते? भारतीय वंशाच्या वैज्ञानिक आणि तंत्रज्ञानासाठी राबवली जाते. याची पहिली तुकडी जाहीर झाली आहे. पहिल्या गोष्टी काही बेसिक लक्षात आल्या. आता तुम्ही म्हणाल की भारतीय वंशाच्या वैज्ञानिक आणि तंत्रज्ञानांसाठी ही योजना आहे. मग अनेक
भारतीय वंशाचे वैज्ञानिक नासामध्ये आहेत, अनेक वेगवेगळ्या देशांमध्ये आहेत. मग हे आपल्या देशाचे भारतीय वंशाचे वैज्ञानिक आणि तंत्रज्ञ जर असतील आणि त्या देशामध्ये काम करत असतील तर ते करत असलेल्या त्या ठिकाणी संशोधन कार्यासाठी ही फेलोशिप दिली जाणार आहे. म्हणजे कोणासाठी फेलोशिप आहे लक्षात आलं? भारतीय वंशाच्या वैज्ञानिक आणि तंत्रज्ञान यांच्यासाठी त्यांच्या देशातील संशोधन कार्यासाठी किती अनुदान दिलं जाणार आहे, किती फेलोशिप दिली जाणार आहे. तर या ठिकाणी आपण म्हटलं ही जी फेलोशिप यांना दिली जाईल ती प्रति माह 4 लाख रुपये एवढी फेलोशिप दिली जाणार आहे. सोपी योजना आहे, तुमच्या लक्षात आलेली असेल. बघ फक्त एवढंच तुम्हाला लक्षामध्ये ठेवायचं आहे की वैभव फेलोशिप योजना किंवा वैश्विक भारतीय वैज्ञानिक योजना याची पहिली तुकडी जाहीर झाली 23 जानेवारी 2024 मध्ये. ही योजना कोणासाठी आहे? भारतीय वंशाचे वैज्ञानिक संशोधक तंत्रज्ञ आहेत की जे बाहेरच्या देशांमध्ये आहेत पण भारतीय वंशाचे आहेत आणि त्या ठिकाणी संशोधन कार्य करत आहेत, त्यांच्यासाठी ही फेलोशिप दिली जाणार आहे. आणि ही फेलोशिप कशासाठी कशी दिली जाणार? तर प्रतिमाह 4 लाख रुपये एवढी फेलोशिप असणार आहे. तशा प्रकारचे वैभव फेलोशिप योजनेची पहिली तुकडी जाहीर झाली. लक्षात आलं? लक्षात राहील. आता पहा याच्यावर प्रश्न कसा आपल्याला विचारतील त्याचा आपण विचार करूया. 23 जानेवारी 2024 रोजी वैभव फेलोशिप योजनेची पहिली तुकडी जाहीर करण्यात आली आहे. ही योजना खालीलपैकी कोणाशी संबंधित आहे? उच्च शिक्षित विद्यार्थी, उत्कृष्ट वैज्ञानिक व तंत्रज्ञ, उत्कृष्ट कृषी शास्त्रज्ञ, उत्कृष्ट अवकाश तंत्रज्ञान. कोणासाठी? तर उत्कृष्ट वैज्ञानिक आणि तंत्रज्ञानांसाठी असणारी योजना. त्या देशातले असू द्यात, त्या देशातल्या वैज्ञानिक आणि तंत्रज्ञांना त्यांच्या संशोधन कार्यासाठी देण्यात येणारी फेलोशिप वैभव फेलोशिप योजना आपण म्हणतात. यालाच आपण वैश्विक भारतीय वैज्ञानिक, जगामध्ये जिथे जिथे आपले वैज्ञानिक संशोधन कार्य करतायत त्यांच्या संशोधन कार्यासाठी ही फेलोशिप दिली जाईल. प्रति महिना 4 लाख रुपये दिले जातील. मग आपल्याला विचारतील या फेलोशिपचं स्वरूप काय आहे? प्रति महिना 4 लाख रुपये. प्रति महिना 4 लाख रुपये द्यायचं आहे असं सरकारने ठरवलं आहे. पण कशासाठी? आता संशोधन करायचं आहे, मग त्यांना वेगवेगळ्या ठिकाणी प्रवास करावा लागेल, आंतरराष्ट्रीय प्रवास करावा लागेल, त्यांच्या देशांतर्गत प्रवास करावा लागेल, त्यांचा राहण्याचा खर्च, आकस्मिक येणारा खर्च, या सगळ्यांचा समावेश करून सरकार काय म्हणत आहे की प्रति महिना 4 लाख रुपये फेलोशिप अनुदान आपण दिलं पाहिजे आणि ते अनुदान या वैभव फेलोशिप योजनेमधून दिलं जात आहे. योजना व्यवस्थित समजली. आता आपण पुढच्या योजनेकडे जाऊया. हा प्रश्न पण आपण त्याच्यावरचा पाहिला, कोणासाठी योजना आहे हे पण आपल्या लक्षात आलं. आता पुढची कोणती योजना आहे? पंतप्रधान ई बस सेवा योजना. पंतप्रधान ई बस सेवा योजना. आता सगळ्यात महत्त्वाचा, ही योजना कोणत्या तत्वावर चालणार आहे? त्याच्यानंतर किती बस खरेदी करण्यात येणार आहेत? किती शहरांमध्ये बस दिल्या जाणार आहेत? योजनेची सुरुवात अगोदरपासूनच सुरुवात झाली होती का आत्तामध्ये त्याच्यामध्ये काही अपडेट झाले आहेत हे आपल्याला लक्षात घ्यायचं आहे. कोणत्या शहरामध्ये ही योजना चालू होणार आहे, कधीपर्यंत योजना चालू राहील आणि किती लोकसंख्येच्या शहरांमध्ये ही योजना राबवली जाणार आहे, असे विविध अंगांनी आपल्याला अभ्यास करायचा आहे. एक एक गोष्टीचा आपण विचार करूयात. पहिली गोष्ट, आता पंतप्रधान ई बस सेवा योजना. ई बस म्हटलं म्हणजे इलेक्ट्रिक बस मागवल्या जाणार आहेत. ई बस म्हणजे इलेक्ट्रिक बस. मग इलेक्ट्रिक बस मागवल्या जाणार. तर मग आपण थोडासा विचार करूयात की किती इलेक्ट्रिक बस मागवायच्यात. मग आपल्या लक्षात आलं की 10,000 इलेक्ट्रिक बस मागवायच्यात. म्हणजे पहिल्या प्रश्नाचं आपल्याला उत्तर मिळालं की ई बस इलेक्ट्रिक बस किती मागवायच्यात? 10,000 मागवायच्यात. कोणत्या तत्वावरती मागवल्या जाणार आहेत? या ठिकाणी जे तत्व वापरलं ते सार्वजनिक खाजगी भागीदारीचं तत्व आहे. आपण त्याला PPP असं म्हणूयात. कोणत्या तत्वावरती मागवल्या जातील? तर PPP या तत्वावरती, पब्लिक प्रायव्हेट पार्टनरशिप, सार्वजनिक खाजगी भागीदारीच्या तत्वावर या बस मागवण्यात आलेल्या आहेत. म्हणजे याच्यामध्ये खाजगी भागीदारी सुद्धा आहे. दुसरी गोष्ट लक्षात आली, कोणत्या तत्वावरती. आता विचार करा देशामधील किती शहरांमध्ये ह्या बस दिल्या जातील. तर देशामध्ये 169 शहरं आहेत. 169 शहरे याच्यामध्ये या बस दिल्या जातील. लक्षात आलं? किती शहरं? 169 शहरांमध्ये या बस दिल्या जातील. ठीक आहे, हे पण आपल्या लक्षात आलं.
योजनेची सुरुवात कधी झाली होती याचा जर तुम्ही विचार केला तर या योजनेची सुरुवात 16 ऑगस्ट 2023ला झाली होती. त्यात काही अपडेट्स आहेत ते आपण अभ्यासतोय. 16 ऑगस्ट 2023 मध्ये योजनेची सुरुवात झालेली होती. 3 गोष्टी लक्षात आल्या. इलेक्ट्रिक बस किती मागवायच्या? 10,000 मागवायच्या. कोणत्या तत्वावर चालणार आहे? सार्वजनिक खाजगी भागीदारी, पब्लिक प्रायव्हेट पार्टनरशिप. किती शहरांमध्ये बस दिल्या जाणार आहेत? 169. योजना 16 ऑगस्ट 2023ला सुरू केली गेलेली होती हे आपल्या लक्षामध्ये आलं. आता काय तत्व अनुसरलंय सरकारने याच्या बाबतीत? सरकार म्हणताय ज्या शहरांमध्ये बस नाहीत ना तिथे हे बस आपल्याला द्यायच्या. मग सरकारने एक ठरवलं की ही योजना कधीपर्यंत राबवायची किंवा कोणत्या शहरांमध्ये या बस सेवा दिल्या जातील. सरकार म्हणताय आपण काय करूयात की 2011ची जनगणना प्रमाण मानूयात आणि 2011च्या जनगणनेप्रमाणे ज्या शहरांची लोकसंख्या 3 लाख किंवा त्याच्यापेक्षा अधिक आहे त्या शहरांमध्ये ही योजना राबवली जाणार आहे. म्हणजे आणखी एका प्रश्नाचं उत्तर तुम्हाला मिळतं की कोणत्या शहरांमध्ये योजना राबवली जाईल, किती लोकसंख्येच्या. सरकारने काय विचार केला? सरकारनं कोणती जनगणना आधारभूत धरली आहे या योजनेसाठी? 2011ची जनगणना. 2011च्या जनगणनेनुसार सरकार काय म्हणतं? 3 लाख किंवा यापेक्षा जास्त लोकसंख्या असणारी शहर किंवा यापेक्षा जास्त लोकसंख्या असणारी शहर या शहरांमध्ये ही योजना राबवली जाईल. या शहरांमध्ये ही योजना राबवली जाईल. लक्षात आलं? पंतप्रधान ई बस सेवा योजना. काही गोष्टी तुमच्या लक्षात आल्या की 16 ऑगस्ट 2023ला सुरू झाली होती. अलीकडच्या कालावधीमध्ये आपण काय विचार करतोय यांना तर किती बस मागवल्या जातील? 10,000. कोणत्या तत्वावरती? सार्वजनिक खाजगी भागीदारी तत्वावरती, पब्लिक प्रायव्हेट पार्टनरशिप. किती शहरांमध्ये योजना या बस दिल्या जाणार आहेत? 169 शहरांमध्ये या बस दिल्या जातील. सरकार म्हणतं की 2011ची जनगणना आपण प्रमाण मानूयात आणि त्या जनगणनेनुसार ज्या शहरांची लोकसंख्या 3 लाख किंवा यापेक्षा जास्त आहेत अशा शहरांमध्ये या बसेस दिल्या जातील. सरळ सरळ लक्षात आलं? आता विचार करा योजना कधीपर्यंत चालू राहणार आहे. योजनेचा जर तुम्ही विचार केला तर ही योजना 2037 पर्यंत चालू राहील. योजना कधीपर्यंत चालू राहील? 2037. अशा प्रकारे पंतप्रधान ई बस सेवा योजना आहे. किती सोपी आहे पहा. थोडंसं विचार करा. बस मागवायच्या. आता अलीकडच्या कालावधीमध्ये या मोठ्या प्रमाणावर प्रदूषण आणि मोठ्या प्रमाणावर प्रदूषण करणाऱ्या बस कोणाच्या? शासनाच्याच आहेत. बघितलं का तुम्ही? लाल एसटी जर बघितलं किती धूर सुटते, जीव गुदमरतो. कुठं उभं आपण असलो ते धूर मारून 100% माणसातच धूर मारते ते. मग ह्या बस बदलणं गरजेचं आहे. प्रदूषणाचं कारण सर्वात मोठ्या या बसेस आणि जुनी वाहनं आहेत. मग या बस बदलण्यासाठी सरकारला पण वाटतंय की जागतिक स्तरावर आपण सुद्धा प्रदूषण कमी करण्यामध्ये सहभाग घेऊयात. जागतिक तापमान वाढ कमी करण्यामध्ये आपण सहभाग घेऊयात. मग आपण आता इलेक्ट्रिक बस मागवूयात. कुठेतरी क्रांतीची सुरुवात झाली पाहिजे. 10,000 बस मागवल्या. सार्वजनिक खाजगी भागीदारी तत्वावर मागवल्या. 169 शहरांसाठी मागवल्या. 2011च्या जनगणनेनुसार 3 लाख किंवा त्यापेक्षा जास्त लोकसंख्या असणाऱ्या शहरांमध्ये या बस दिल्या जाणार आहेत आणि योजना 2037 पर्यंत चालणार आहे. लक्षात आलं? तशा प्रकारे ही योजना आहे ज्याला आपण पंतप्रधान ई बस सेवा योजना म्हणतोय. आता याच्यावरचा प्रश्न आपण पाहूया. पंतप्रधान ई बस सेवा योजना खालीलपैकी कोणत्या वर्षापर्यंत चालू राहणार आहे? 2025, 2017, 2030, 2037. कोणत्या कालावधीत? 2037 पर्यंत राबवली जाणार आहे. पंतप्रधान ई बस सेवा योजना खालीलपैकी कोणत्या वर्षापर्यंत चालू राहील? 2037 या वर्षापर्यंत चालू राहील. लक्षात येतं? तशा प्रकारची ही योजना आहे. संपूर्णपणे लक्षात आली. आता आपण पुढच्या योजनेकडे जाऊयात. आपली पुढची योजना आहे मुख्यमंत्री वयोश्री योजना. एक ठराविक वयोगट सरकारनं विचार केला की या वयोगटामधील ज्या व्यक्ती आहेत त्यांना एक रकमी रक्कम आपण देऊयात. काहीतरी हातभार लावायत. मग या योजनेला राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये मान्यता दिली गेली 5 फेब्रुवारी 2024ला. सरकार म्हणताय
मुख्यमंत्री वयोश्री योजना जी आहे ती 65 वर्षांवरील व्यक्तींसाठी आपल्याला राबवायची. सरकार विचार करत आहे. आपण काय करूयात की सरकारचं म्हणणं असं आहे की 65 वर्षावरील ज्या व्यक्ती आहेत, वृद्ध आहेत, त्यांच्यासाठी आपण एक रकमी रक्कम देऊयात. मग ही योजना कोठे राबवली जाईल तर महाराष्ट्रामधील सगळ्या जिल्ह्यांमध्ये, राज्यातील सर्व जिल्ह्यांमध्ये योजना राबवली जाणार आहे. मंत्रिमंडळानं या योजनेला मान्यता द्यायचं ठरवलं. 5 फेब्रुवारी 2024ला मंत्रिमंडळानं मान्यता दिली. मग मंत्रिमंडळानं विचार केला की ठीक आहे, 65 वर्षावरील वृद्धांसाठी आपण एक रकमी रक्कम देऊयात, 3000 रक्कम देऊयात असं ठरलं. आणि मंत्रिमंडळानं मान्यता दिली 5 फेब्रुवारी 2024ला. आता मंत्रिमंडळानं काय विचार केला की या योजनेची अंमलबजावणी कशी करायची. मग मंत्रिमंडळ म्हणताय की आपण काय करूयात की ग्रामीण भागासाठी आणि शहरी भागासाठी अंमलबजावणी आपण करूयात. ग्रामीण भागासाठी जिल्हाधिकारी आणि शहरी भागांसाठी आयुक्त असतील. तशा प्रकारे या योजनेची अंमलबजावणी करण्याचं शासनाने ठरवलं. आता शासन काय म्हणताय की 65 वर्षावरील ज्येष्ठ नागरिकांसाठी योजना आहे आपण, आणि या योजनेअंतर्गत या 65 वर्षावरील जे ज्येष्ठ नागरिक आहेत त्यांना किती लाभ मिळेल तर एक रकमी 3000 रुपयांचा लाभ शासन देणार आहे. आता पण शासनाने असं सुद्धा विचार केला की अरे ही योजना योग्य व्यक्तींपर्यंत पोहोचली पाहिजे. आपण काय करूयात, ही योजना ज्या वृद्धांना द्यायची आहे तर त्यांच्यासाठी एक अट टाकूयात. लाभार्थी कोण असतील यासाठी आपण अट टाकूयात. मग सरकारनं कमाल 2 लाख रुपये वार्षिक उत्पन्न असणाऱ्यांसाठीच ही योजना आहे असं सांगितलं आहे. तर मग त्याला आपण म्हणतोय मुख्यमंत्री वयोश्री योजना. आता आपण या योजनेचा प्रत्यक्षात विचार करूयात. आपण सुरुवातीला काय म्हटलं, राज्य मंत्रिमंडळानं या योजनेला मंजुरी दिली आहे. कधी दिली या योजनेला मंजुरी? 5 फेब्रुवारी 2024. आपला पहिला मुद्दा, मंजुरी दिली राज्य शासनानं. कोणासाठी योजना आहे? 65 वर्षांवरील वृद्धांसाठी योजना आहे. ज्येष्ठ नागरिक 65 वर्षांवरील वृद्ध किंवा ज्येष्ठ नागरिक तुम्ही म्हटला तरी चालेल, यांच्यासाठी योजना आहे. किती जिल्ह्यांमध्ये राबवली जाईल? सर्व जिल्ह्यांमध्ये. सर्व जिल्ह्यांमध्ये योजना राबवली जाणार आहे. तिसरा पॉईंट आपल्याला कळाला की सर्व जिल्ह्यात योजना राबवली जाईल. मग शासनानं विचार केला हे राबवायचं आहे पण अंमलबजावणी तर करावं लागेल. मग त्या अंमलबजावणी 2 स्तरावर करायचं ठरवलं. कोणत्या 2 स्तरावरती अंमलबजावणी करायची आहे? अंमलबजावणी ग्रामीण आणि शहरी भागावरती करावी लागेल. ग्रामीण भाग आणि दुसरा आहे शहरी भाग या ठिकाणी अंमलबजावणी करावी लागेल. ग्रामीण भाग आणि शहरी भागासाठी अंमलबजावणी करावी लागेल. ग्रामीण भागासाठी कोण पाहणार आहे ती अंमलबजावणी? मग ठरवलं की ग्रामीण भागासाठी जिल्हाधिकारी असतील. ग्रामीण भागासाठी जिल्हाधिकारी आणि शहरी भागासाठी कोण असणार आहेत तर आयुक्त असणार. तशा प्रकारे या योजनेची अंमलबजावणी केली जाणार आहे. लक्षात आलं? मुख्यमंत्री वयोश्री योजना आपण या ठिकाणी विचार केला. 5 फेब्रुवारी 2024ला राज्य मंत्रिमंडळानं मंजुरी दिली आहे. योजना कोणासाठी आहे? 65 वर्षावरील वृद्धांसाठी योजना आहे. ज्येष्ठ नागरिकांसाठी 65 वर्षावर योजना सर्व जिल्ह्यांमध्ये राबवली जाईल महाराष्ट्रामध्ये. योजनेची अंमलबजावणी 2 स्तरावरती होईल, ग्रामीण भाग, शहरी भाग. ग्रामीण भागासाठी अंमलबजावणी जिल्हाधिकाऱ्यांकडे असेल, शहरी भागासाठी अंमलबजावणी आयुक्तांकडे असणार आहे. आणि मग किती लाभ दिला जाणार आहे? एक रकमी थेट लाभ मिळणार आहे. किती रुपयांचा एक रकमी थेट लाभ मिळेल? 3000 रुपये. 3000 रुपयांचा एक रकमी किती रुपयांचा थेट लाभ प्राप्त होईल? 3000 रुपयांचा थेट लाभ प्राप्त होणार आहे. लक्षात आलं? मग ही योजनेसाठी काही अट आहे का? आपण म्हटलं एक अट आहे की कमाल 2 लाख रुपये वार्षिक उत्पन्न असलं पाहिजे, त्यांच्यासाठी योजना आहे. अट काय आहे?
कमाल उत्पन्नाची अट आहे. कमाल उत्पन्न याची अट ठेवण्यात आली. किती पाहिजे? 2 लाख रुपये एवढंच पाहिजे कमाल उत्पन्न. त्यांच्यासाठी ही योजना आहे. यांना सरकार एक रकमी 3,000 रुपये देणार आहे. मुख्यमंत्री वयोश्री योजना किती सोपी आहे. 5 फेब्रुवारी 2024ला कोणासाठी? 65 वर्षांवरील वृद्ध व्यक्तींसाठी, ज्येष्ठ नागरिकांसाठी. सर्व जिल्ह्यांमध्ये योजना राबवली जाईल. 2 स्तरावर अंमलबजावणी होईल. ग्रामीण भाग, शहरी भाग. ग्रामीण भागासाठी जिल्हाधिकारी, शहरी भागासाठी आयुक्त. आणि 3,000 रुपये एक रकमी थेट लाभ शासनाकडून मिळेल. याला अट आहे की कमाल उत्पन्न 2 लाख रुपये असणाऱ्यांनाच या योजनेचा लाभ मिळणार आहे. हे लक्षात ठेवायचं आहे. लक्षात राहील. आता पुढच्या आपण याच्यावरती प्रश्न कसा येईल त्याचा विचार करूयात. नुकतंच मुख्यमंत्री वयोश्री योजना या योजनेला राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत मान्यता मिळाली आहे. या योजनेनुसार 65 वर्षावरील ज्येष्ठ नागरिकांना किती रुपयांचा एक रकमी थेट लाभ प्राप्त होणार आहे? 2,000, 3,000, 4,000, 5,000 रुपये. किती रुपयांचा? किती रुपयांचा होईल? आपण म्हटलं 3,000 रुपयांचा एक रकमी थेट लाभ प्राप्त होणार आहे. लक्षात आलं? तर हे लक्षामध्ये या ठिकाणी ठेवायचं आहे. यानंतरची आपली पुढची आणि महत्त्वाची योजना आहे लेक लाडकी लखपती योजना. लेक लाडकी लखपती योजना लाभ मिळणार आहे. 1,01,000 रुपयांचा लाभ मिळणार आहे. किती टप्प्यात मिळणार आहे? 5 टप्प्यांमध्ये मिळणार आहे. काही गोष्टी मी तुम्हाला सांगता की लाभ मिळेल 5% मिळेल. किती रुपयांचा मिळेल? 1,01,000 रुपये मिळणार आहे. आता आपण विचार करू. योजनेचा शुभारंभ कधी झाला आहे? शुभारंभ झाला आहे 12 जानेवारी 2024ला. एक गोष्ट सांगतो. मुलगी आहे, लेक लाडकी आपण म्हणतोय. आपण अजूनही जर विचार केला तर प्रति 1000 पुरुषांमागे स्त्रियांचं प्रमाण अजूनही कमी आहे. ते आपल्याला वाढवायचं आहे. मग आपण काही सरकार योजना राबवतात. सरकारने ठरवलं आपण काय करूयात, लेक लाडकी लखपती योजना राबवूयात आणि त्या माध्यमातून काही प्रमाणात मुलींना लाभ द्यायचा आहे. सरकारनं 12 जानेवारी 2024चा शुभारंभाचा दिवस निवडला. सरकारला वाटलं त्या दिवशी युवा दिन आहे. स्वामी विवेकानंदांचा आपण म्हणतो की त्या दिवशी युवा दिन असं आपण समजतात. सरकारनं लेक लाडकी योजना या योजनेचा शुभारंभ केला. पंतप्रधानांना असं वाटलं की ह्या योजनेसाठी आपण गेलं पाहिजे कारण त्याच्यापासून लोकांना प्रेरणा मिळेल. मग नवी मुंबईला एक कार्यक्रम घेतला गेला. या कार्यक्रमात या लेक लाडकी लखपती योजनेचा शुभारंभ केला गेला. आता सरकारनं विचार केला की हा लाभ आपल्याला द्यायचा आहे, पण हा लाभ कोणाला द्यायचा याच्यावरती चर्चा केली आणि मग सरकारच्या लक्षात आलं की आपल्याला लाभ देण्यासाठी एक अट आपण ठेवूयात. कोणत्या कुटुंबातील मुलींना लाभ द्यायचा आहे? सरकारनं असा विचार केला. मग सरकारनं ठरवलं की पिवळं आणि केशरी रेशन कार्ड धारक जे आहेत कुटुंब, त्या कुटुंबातील मुलींना हा लाभ द्यायचा आहे. म्हणजे कोणत्या मुलींना लाभ द्यायचा हे एकदा सरकारच्या पुढे स्पष्ट झालं. सरकारच्या लक्षात आलं की पिवळे आणि केशरी रेशन कार्ड धारक जे आहेत त्या कुटुंबातील मुलींना आपल्याला लाभ द्यायचा आहे. मग सरकारनं विचार केला की या कुटुंबातील मुलींना आपल्याला लाभ द्यायचा आहे. किती रक्कम आपल्याला त्यांना द्यायची आहे? 1,01,000 रक्कम द्यायची ठरवली सरकारनं. आता पहा, याच्यामध्ये सरकारनं हे ठरवलं. मग मुलींना या योजनेचा लाभ द्यायचा आहे तो 5 टप्प्यांमध्ये दिला जाणार आहे. कधी? एकदा जन्म झाल्यावर दिला जाणार आहे. पुन्हा ती मुलगी पहिलीत गेल्यावर पुढचा टप्पा दिला जाईल. पहिलीनंतर ती मुलगी 6वीत गेल्यावरती 3रा टप्पा येईल. त्याच्यानंतर 11वीत मुलगी गेली की 4था टप्पा आणि 18 वर्ष पूर्ण झाली की 5वा टप्पा. अशा प्रकारे 5 टप्प्यांमध्ये 1,01,000 रुपये दिले जाणार आहेत. आता या योजनेचा आपण विचार करूया. लेक लाडकी लखपती योजना कधी झाला शुभारंभ? आपण म्हटलं 12 जानेवारी 2024 आपल्या देशाच्या पंतप्रधानांनी केला. आपण असं म्हटलं योजनेचा शुभारंभ करण्यासाठी नरेंद्र मोदी यांना सुद्धा ही योजना आवडली. लेक लाडकी लखपती योजना मुलींसाठी असणारी. त्यांनी स्वतः योजनेचा शुभारंभ केला. योजनेचा शुभारंभ कोणत्या ठिकाणी झाला हे पण आपल्याला विचारतील. कुठे झाला योजनेचा शुभारंभ? नवी मुंबई या ठिकाणी योजनेचा शुभारंभ झाला. तिसरी गोष्ट आपल्या लक्षात आली
योजनेचा शुभारंभ कोणत्या ठिकाणी झाला? नवी मुंबई. आणि मग ही योजना सुरू करताना सरकारच्या मनात एक गोष्ट स्पष्ट होती की आपल्या राज्यातील ज्या मुली त्या मुलांचं सक्षमीकरण आपल्याला करायचं आहे. म्हणजे महाराष्ट्रामधील मुलींचं सक्षमीकरण करण्यासाठी सरकारनं लेक लाडकी लखपती योजना सुरू केलेली आपल्याला दिसते. मुलींचं सक्षमीकरण करायचं आहे. कोणत्या पद्धतीनं करायचं आहे? मग सरकारने ठरवलं की कोणती कुटुंब निवडायची, कोणत्या कुटुंबासाठी लाभ. 2 प्रकारची कुटुंब. मग त्या रेशन कार्डावर आधारित कुटुंब निवडण्यात आली. कोणत्या प्रकारची कुटुंब? कोणत्या 2 रेशन कार्ड? आपण म्हटलं पिवळं व केशरी रेशन कार्ड. कोणाला लाभ मिळेल? पिवळं आणि केशरी रेशन कार्ड धारक यांना हा लाभ प्राप्त होणार आहे. म्हणजे कोणाला लाभ प्राप्त होईल हे लक्षात. एकूण किती लाभ दिला जाणार आहे? एकूण सरकार म्हटला की 1,01,000 रुपयाचा लाभ आपल्याला द्यायचा आहे. म्हणजे एकूण किती लाभ दिला जाईल? 1,01,000 रुपयांचा लाभ दिला जाणार आहे. 1,01,000 रुपयांचा लाभ दिला जाईल. 1,01,000 रुपयांचा लाभ दिला जाणार आहे. चला, पुढची गोष्ट पण आपल्या लक्षात आली की बाबा कोणाला लाभ द्यायचा आहे आणि किती द्यायचा आहे. या गोष्टी आपल्या स्पष्ट झाल्या. आता ही योजना केव्हापासून जन्म घेणाऱ्या मुलींसाठी आहे? हा पुढचा पॉईंट आपला. केव्हापासून जन्म घेणाऱ्या मुलींसाठी योजना असणार आहे? 1 एप्रिल 2023 पासून 1 एप्रिल 2023 पासून जन्म घेणाऱ्या मुली पासून जन्म घेणाऱ्या मुली कोणासाठी योजना आहे? 1 एप्रिल 2023 पासून जन्म घेणाऱ्या मुलींसाठी लेक लाडकी लखपती योजना. लखपती केलं की नाही सरकारने? 1,01,000 रुपये दिले. अहो, द्यायला पाहिजे तेवढे तरी. लक्षात आलं? म्हणजे कोणत्या मुलींसाठी योजना? 1 एप्रिल 2023 पासून जन्म घेणाऱ्या मुलींसाठी. हे पण विचारतील कोणत्या मुलींसाठी, केव्हापासून जन्म घेणाऱ्या मुलींसाठी योजना आहे. मग याच्या आधी माझी कन्या भाग्यश्री योजना ही जी योजना राबवली जात होती ती योजना अधिक्रमित केली आणि तिच्या जागेवरती ही योजना आता आपल्या राज्यामध्ये राबवली जाते. आता मी तुम्हाला म्हटलं ही योजना राबवली जाते 5 टप्प्यांमध्ये राबवली जाते. मग आता ते 5 टप्पे कोणते आहेत त्याचा पण आपल्याला विचार करावा लागेल. या ठिकाणी ते 5 टप्पे आपण अभ्यासूया. 5 टप्पे. लेक लाडकी लखपती योजनेचे 5 टप्पे कोणते आहेत? पहिला टप्पा कोणता? पहिला टप्पा जन्म झाल्यावर. जन्मानंतर असं म्हणा. जन्म झाला की पहिला टप्पा. टप्पे आपण लक्षात घेऊयात. दुसरा टप्पा कधी? पहिलीमध्ये मुलगी गेल्यावरती. दुसरा टप्पा. पहिलीमध्ये प्रवेश त्या मुलीने केला की दुसरा टप्पा तुम्हाला मिळेल. तिसरा टप्पा कधी? तिसरा टप्पा कधी मिळणार आहे? मुलगी 6वी मध्ये गेल्यावरती. 6वी मध्ये प्रवेश. 6वी मध्ये गेल्यावर तिसरा टप्पा प्राप्त होईल. किती मिळणार आहे ते नंतर पाहूयात. आधी टप्पे पाहूयात. चौथा टप्पा कोणता असणार आहे? कधी मिळेल चौथा टप्पा? मुलगी 11वीत गेल्यावर चौथा टप्पा मिळेल. 11वी मध्ये गेल्यावर चौथा टप्पा असणार आहे. आणि शेवटचा 5वा टप्पा कधी देईल सरकार? 18 वर्ष पूर्ण झाल्यानंतर. मुलीला 18 वर्ष पूर्ण झाल्यानंतर. 18 वर्ष पूर्ण झाल्यावर. 18 वर्ष पूर्ण झाल्यावर
चौथा टप्पा, पाचवा टप्पा मिळेल. आता विचार करा, जन्मानंतर सुरुवातीची रक्कम 5 टप्प्यांमध्ये 1,01,000 रुपये द्यायचे. जन्म झाल्यावर किती द्यायच्यात? 5,000 रुपये. त्याच्यानंतर पहा, पहिलीमध्ये प्रवेश मुलींनी केला, किती रुपये दिले जाणार आहेत? 6,000 रुपये. 6वी मध्ये मुलगी गेली, किती पैसे दिले जातील? 7,000 रुपये. 7,000 रुपये. 11वी मध्ये मुलगी गेली, किती पैसे दिले जाणार आहेत? 8,000 रुपये. 6, 5, 6, 7, 8 हे तुमच्या लक्षामध्ये राहील. 8,000 रुपये. आणि 18 वर्ष पूर्ण झाल्यावरती कितीचा टप्पा दिला जाईल? 75,000 रुपयांचा दिला जाईल. 75,000 रुपये. 5 टप्प्यांमध्ये लाभ मिळणार आहे. लक्षात आलं? आता पहा किती होतात. 5 आणि 6 11, 11 आणि 7 18, 18 आणि 2 20, 26 हे झाले 26,000, हे झाले 75,000. एकूण बेरीज केली तर 1,01,000 रुपये. 5 टप्प्यांमध्ये 1,01,000 रुपये मिळतील. लक्षात आलं? मुलींना योजनेचा लाभ हा 5 टप्प्यांमध्ये मिळेल आणि सोपं आहे. 5,000, 6,000, 7,000, 8,000चे 4 टप्पे पहिले ओळीने आणि शेवटचा 75,000चा टप्पा. कधी? पहिला टप्पा जन्म झाला की लगेच, दुसरा टप्पा मुलगी पहिलीत गेल्यावरती, तिसरा टप्पा मुलगी 6वीत गेल्यावरती, चौथा टप्पा मुलगी 11वीत गेल्यानंतर आणि 5वा टप्पा मुलीला 18 वर्ष पूर्ण झाल्यानंतर. अशा 5 टप्प्यांमध्ये 1,01,000 रुपयांचा लाभ प्राप्त होणार आहे. लक्षात आलं? तशा प्रकारे 1 एप्रिल 2023 पासून जन्म घेणाऱ्या मुलींसाठी ही योजना सुरू केली आहे. मी तुम्हाला म्हटलं, माझी कन्या भाग्यश्री योजना ही योजना अधिक्रमित केली आणि आता ही योजना आपली लेक लाडकी लखपती योजना राबवली जाणार आहे. थोडक्यात रिव्हिजन करूयात. लेक लाडकी लखपती योजना, योजनेचा शुभारंभ आपण विचार केला 12 जानेवारी 2024. नरेंद्र मोदी यांच्या हस्ते शुभारंभ, नवी मुंबईला शुभारंभ झाला आहे. कोणासाठी? 1 एप्रिल 2023 पासून जन्म घेणाऱ्या मुलींसाठी आहे. कोणाला लाभ मिळणार आहे? पिवळे केशरी रेशन कार्ड धारक जे आहेत अशा कुटुंबांना मुलींसाठी 1,01,000 रुपयाचा लाभ दिला जाईल. 5 टप्प्यांमध्ये लाभ दिला जाणार आहे याचा आपण विचार केला. ते 5 टप्पे कोणते? ते जन्मानंतर पहिला टप्पा, पहिलीमध्ये प्रवेश केल्यानंतर दुसरा टप्पा, 6वी मध्ये गेल्यावर मुलगी तिसरा टप्पा, 11वी मध्ये गेल्यावर चौथा टप्पा आणि 18 वर्ष पूर्ण झाल्यावरती 5वा टप्पा. अशा प्रकारे पूर्ण होणार आहे. आता ही झाली आपली लेक लाडकी लखपती योजना. कळालं? लाडक्या लेकीला कसं लखपती सरकार करणार आहे. आता याच्यावरती प्रश्न कसा येईल त्याचा आपण विचार करूया. 12 जानेवारी 2024 रोजी लेक लाडकी लखपती योजनेचा शुभारंभ खालीलपैकी कोणत्या ठिकाणी झालेल्या कार्यक्रमात करण्यात आला? पुणे, नागपूर, नवी मुंबई, नाशिक. नवी मुंबई हे आपलं उत्तर आहे, आपल्याला माहिती आहे. त्याच्याबद्दल नंतर आपल्याला माहिती आहे किती लाभ दिला जाईल. 1,01,000 रुपयांचा लाभ दिला जाईल. कधीपासून जन्म घेणाऱ्या मुलींसाठी योजना असणार आहे हे पण आपल्याला विचारतील. 1 एप्रिल 2023 पासून जन्म घेणाऱ्या मुलींसाठी योजना आहे. माझी कन्या भाग्यश्री योजना अधिक्रमित करून ही योजना सरकारने सुरू केली. कोणत्या कुटुंबांसाठी आहे हे पण विचारतील. पिवळ्या आणि केशरी रेशन कार्ड धारक जे आहेत त्यांच्या कुटुंबातील मुलींना हा 1,01,000 रुपयांचा लाभ दिला जाणार आहे. आणि अंतिम उद्देश सरकारचा काय? राज्यातील मुलींचं सक्षमीकरण करणं हा सरकारचा उद्देश आहे. ती आहे लेक लाडकी लखपती योजना. लक्षात आलं? तर हे लक्षामध्ये ठेवायचं आहे. आता हे झालं आपलं. याच्यामध्ये पहा पुढचा प्रश्न पण आहे. लेक लाडकी लखपती योजनेनुसार पिवळ्या व केशरी रेशन कार्ड धारक कुटुंबातील मुलींना एकूण किती लाभ मिळणार आहे? 1,00,000 रुपये, 1.1 लाख रुपये, 1.5 लाख रुपये, 2 लाख रुपये. एकूण किती लाभ प्राप्त होणार आहे? तर आपल्या लक्षात आलं 1.1 लाख म्हणजे 1,01,000 रुपये प्राप्त होणार आहे. 5 टप्प्यांमध्ये ते प्राप्त होणार आहेत. लक्षात आलं? तशा प्रकारे सुरुवातीला आपण काय केलं? काही योजना समजावून घेतल्या. नेहमीप्रमाणे मागच्या ह्याच्यात पण काही योजना तुम्हाला योजना व्यवस्थित समजल्या असतील हे अपेक्षित आहे. आता आपण आपल्या पुढच्या टप्प्याकडे जाऊयात. तर काही
नेमणुका झालेल्या आहेत. मग 4 नेमणुका रोज आपल्याला करायच्या, जेणेकरून सगळ्या नेमणुका आपल्या पाठ होतील. विचारलं तर आपल्याला सहजपणे उत्तर देता येईल. मग ते आपण प्रश्नोत्तराच्या स्वरूपामध्ये मी तुम्हाला या ठिकाणी समजावून सांगतो. पहिलं पहा, 11 मार्च 2024 रोजी नवी दिल्ली येथे राष्ट्रीय अनुसूचित जाती आयोगाच्या अध्यक्षपदाचा पदभार खालीलपैकी कोणी स्वीकारलेला आहे? ऑप्शन पहा, दिनेश कुमार त्रिपाठी, कृष्णा स्वामीनाथन, किशोर मकवाना आणि सुनील लांबा. आपल्याला काय विचारलंय? राष्ट्रीय अनुसूचित जाती आयोगाच्या अध्यक्षपदी पदभार कोणी स्वीकारलाय, त्या अध्यक्षपदावर कोणाची नेमणूक करण्यात आलेली आहे? तर त्यांचं नाव आहे किशोर मकवाना यांची नेमणूक करण्यात आलेली आहे. लक्षात आलं? 11 मार्च 2024ला नवी दिल्ली या ठिकाणी राष्ट्रीय अनुसूचित जाती आयोगाच्या अध्यक्षपदाचा पदभार कोणाने स्वीकारलाय किंवा कोणाची नेमणूक त्या पदावर करण्यात आलेली आहे? अध्यक्षपदावर किशोर मकवाना यांची नेमणूक करण्यात आलेली आहे. आता किशोर मकवाना कोण आहेत? तर हे भारतीय जनता पक्षाचे प्रवक्ते आहेत. लक्षात आलं? यांना पत्रकार म्हणून सुद्धा या किशोर मकवानांनी काम केलेलं आपल्याला दिसतं आणि एक पुस्तकं यांनी लिहिलेली. पण या ठिकाणी आपला मुद्दा फक्त एवढाच लक्षात आहे की या राष्ट्रीय अनुसूचित जाती आयोगाच्या अध्यक्षपदी कोणाची नेमणूक करण्यात आली? किशोर मकवाना. राष्ट्रीय अनुसूचित जाती आयोग कधी स्थापन करण्यात आला होता माहिती आहे तुम्हाला? थोडक्यात माहिती आपल्याला असणं गरजेचं आहे. याची स्थापना 19 फेब्रुवारी कधी करण्यात 2004 मध्ये करण्यात आलेली आहे. 19 फेब्रुवारी 2004 मध्ये. ठीक आहे. याचं मुख्यालय कोणत्या ठिकाणी आहे? मुख्यालय नवी दिल्लीला आहे. नवी दिल्ली, मुख्यालय नवी दिल्ली या ठिकाणी आहे. ठीक आहे. आणखी काय आपल्याला सांगता येईल? घटनेमध्ये तरतूद कोणत्या कलमानुसार आहे? घटनेमधील तरतूद जर तुम्ही पाहिली तर कलम 338 नुसार आपल्याला तरतूद दिसून येते. हे आपल्या राज्यघटनेमध्ये अभ्यासला. कलम 338 मध्ये घटनेतील तरतूद दिसून येते. लक्षात आलं? तशा प्रकारे सुरुवातीच्या कालावधीमध्ये जर आपण विचार केला तर 1978चा आपल्याला विचार करावा लागतो. 1978 मध्ये काय घडलेलं होतं? तर 1978 मध्ये अनुसूचित जाती आणि जमाती आयोगाची स्थापना झाली. म्हणजे हा आयोग पहिल्यांदा एकत्र होता का? तर एकत्र होता. ज्यावेळी या आयोगाची स्थापना झाली 1978 मध्ये, आपण थोडंसं पुढच्या पेजवरती पाहूयात. 1978 मध्ये अनुसूचित जाती व जमाती आयोगाची स्थापना करण्यात आली होती 1978 मध्ये. पण हे आयोग पुन्हा वेगवेगळे करण्यात आले. कोणत्या घटनादुरुस्तीनं हे आयोग वेगवेगळे करण्यात आले आणि केव्हा करण्यात आले? तर या ठिकाणी लक्षात ठेवायचं, 89वी घटनादुरुस्ती 2003. 89वी घटनादुरुस्ती 2003 अन्वये हे आयोग वेगवेगळे झाले. म्हणजे सुरुवातीला 1978 मध्ये ज्यावेळी आयोग स्थापन झाला तेव्हा तो एकत्रित होता. त्याला अनुसूचित जाती व जमाती आयोग असं म्हटलं जात होतं. आता अनुसूचित जाती आयोग, जमाती आयोग वेगवेगळे झालेत. कोणत्या घटनादुरुस्ती अन्वये झाले हे तुम्हाला कधी विचारलं तर 89वी घटनादुरुस्ती 2003 अन्वये हे आयोग वेगवेगळे झालेले आपल्याला दिसून येतात. लक्षात आलं? आणि या आयोगाचे पहिले अध्यक्ष कोण होते याचा आपण विचार करा. कधी विधानात जर दिलं तर या आयोगाचे पहिले अध्यक्ष सूरज भान होते. सूरज भान पहिले अध्यक्ष. अनुसूचित जाती जमाती आयोगाचे पहिले अध्यक्ष कोण होते? लक्षात आलं? सूरज भान. आता आपण येऊयात आपल्या मूळ मुद्द्यावरती. अनुसूचित जाती आयोगाच्या अध्यक्षपदाचा कार्यभार कोणी स्वीकारलाय? किशोर मकवाना यांनी स्वीकारलाय. हे लक्षात ठेवायचं आहे. लक्षात आलं? पुढच्या प्रश्नाकडे आपण जाऊयात. 30 एप्रिल 2024 रोजी 26वे नौदल प्रमुख, हे लक्षात ठेवायचं, 26वे नौदल प्रमुख म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आलेली? दिनेश कुमार त्रिपाठी, करमबीर सिंग, आर हरिकुमार, रॉबिन धवन. कोणाची नेमणूक करण्यात आलेली आहे? तर दिनेश कुमार त्रिपाठी यांची नेमणूक करण्यात आलेली आहे. 30 एप्रिल 2024ला 26वे नौदल प्रमुख म्हणून कोणाची नेमणूक करण्यात आलेली? तर दिनेश कुमार त्रिपाठींची नेमणूक झालेली आणि यांनी आर हरिकुमार यांची जागेवरती त्यांची नेमणूक झाली. यांच्या जागेवर
दिनेश कुमार त्रिपाठी यांची नेमणूक झालेली नौदल प्रमुख म्हणून. 26वे नौदल प्रमुख म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आलेली? दिनेश कुमार त्रिपाठी. कोणाच्या जागेवर नेमणूक झाली आहे? ॲडमिरल आर हरिकुमार यांच्या जागेवरती नेमणूक झाली आहे. लक्षात आलं? की दुसरा, याच्या अगोदर आपण पाहिलं अनुसूचित जाती आयोगाच्या अध्यक्षपदी कोणाची नेमणूक झाली आहे? आपल्या लक्षात आलं किशोर मकवाना. पुन्हा आपण अभ्यास केला 26वे नौदल प्रमुख म्हणून कोणाची नेमणूक झाली आहे? दिनेश कुमार त्रिपाठी. ॲडमिरल हरिकुमार यांच्या जागेवर त्यांची नेमणूक झाली आहे. आता तिसरा प्रश्न नेमणुकीसंबंधी आपण पाहूयात. जसे नौदल प्रमुखाची नेमणूक झाली आहे तसे नौदल उपप्रमुखांची सुद्धा नेमणूक झालेली आहे. नौदल उपप्रमुख कोणाला नेमलाय? ऑप्शन पहा. कृष्णा स्वामीनाथन, रॉबिन धवन, करमबीर सिंग यापैकी नाही. तर कृष्णा स्वामीनाथन यांचे नौदल उपप्रमुख म्हणून पदभार त्यांनी स्वीकारला. नौदल प्रमुख कोण? नौदल प्रमुख आपण म्हटलं दिनेश कुमार त्रिपाठी. नौदल उपप्रमुख कोण आहेत? कृष्णा स्वामीनाथन. लक्षात आलं? तर हे लक्षामध्ये ठेवायचं. पुढचा प्रश्न पाहूयात. सीबीआयचे अतिरिक्त संचालक म्हणून खालीलपैकी कोणाची नेमणूक करण्यात आली? ए वाय व्ही कृष्णा, एन वेणुगोपाल. अतिरिक्त आहे. अतिरिक्त संचालक, संचालक नाही म्हणतात, अतिरिक्त संचालक म्हणून कोणाची नेमणूक झाली आहे? तिसरं जगजित पावडिया आणि चौथं वरीलपैकी 1 व 2 दोन्ही. तर हे उत्तर आपलं आहे 1 व 2 दोन्ही यांची नेमणूक झाली. ए वाय व्ही कृष्णा व एन वेणुगोपाल यांची सीबीआयचे अतिरिक्त संचालक म्हणून नेमणूक करण्यात आलेली आहे. लक्षात आलं? हे एवढंच लक्षात ठेवायचं. त्याच्यानंतर याच्यातला आपला नेमणुकींमधला हा शेवटचा प्रश्न की खालीलपैकी कोणत्या भारतीय व्यक्तिमत्वाची आंतरराष्ट्रीय नार्कोटिक्स कंट्रोल बोर्डावर सर्वाधिक मतं मिळवून तिसऱ्यांदा पुन्हा निवड झाली? जगजित पावडिया, शायनी विल्सन, कमल किशोर सोन, विजया भारती. कोणाची निवड झालेली आहे सांगता येईल तुम्हाला? आंतरराष्ट्रीय नार्कोटिक्स कंट्रोल बोर्डावरती कोणत्या भारतीय व्यक्तिमत्वाची सर्वाधिक मतं मिळवून तिसऱ्यांदा पुन्हा निवड झाली? त्यांचं नाव आहे जगजित पावडिया यांची नेमणूक झालेली आहे. लक्षात येईल? जगजित पावडिया यांची नेमणूक झालेली आहे. तर अशा प्रकारे हे काही प्रश्न या ठिकाणी आपण अभ्यासले. तर अशा प्रकारे आजचा हा भाग या ठिकाणी संपतो. आता पुढच्या भागामध्ये आपण पुन्हा नवीन मुद्द्यासह भेटणार आहोत. या ठिकाणी आपण थांबतो. भेटूयात पुढच्या भागामध्ये. तोपर्यंत तुम्हाला तुमच्या अभ्यासासाठी मनापासून शुभेच्छा.